भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या आर्थिक प्रगतीबाबत महत्वाकांक्षी लक्ष्य मांडले। यावेळी बोलताना त्यांनी जगातील अव्वल 5 बँकांमध्ये किमान एक भारतीय बँक असावी अशी अपेक्षा व्यक्त केली। पंतप्रधान मोदी म्हणाले की भारताने वेगाने विकास अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत असून बँकिंग क्षेत्रातही जागतिक स्तरावरती आपली ओळख निर्माण करणे आवश्यक आहे। देशातील बँकिंग तंत्रज्ञान, ग्राहक सेवा, आर्थिक समावेशन आणि जागतिक विस्तारावर भर देत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आघाडी घेण्याचे आवाहन त्यांनी केले। क्या समय की मांग नहीं है कि ग्लोबल लीडरशिप अब हमारे हाथ में होनी चाहिए। टैलेंट है, सामर्थ्य है, हमारा लंबा इतिहास भी है। महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। राज्यातील जलसंधारण, सिंचन आणि पाणी व्यवस्थापनाच्या विविध योजनेमुळे दुष्काळमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार होत असल्याचे त्यांनी सांगितले। मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की राज्य सरकारने जलयुक्त शिवार, सिंचन प्रकल्प, महाराष्ट्राला कायम दुष्काळमुक्त करण्याचा आपला सिडको बसस्थानकाची परिवहन मंत्र्यांनी अचानक पाहणी करून तेथील स्वच्छता, प्रवासी सुविधा आणि व्यवस्थेची तपासणी केली। पाहणी दरम्यान बसस्थानक परिसरात अस्वच्छता आढळून आल्याने मंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली। बसस्थानकातील स्वच्छतागृह, प्रतीक्षागृह, तिकीट काउंटर तसेच प्रवाशांसाठी उपलब्ध सुविधांची त्यांनी प्रत्यक्षात पाहणी केली। काही ठिकाणी स्वच्छतेचा अभाव आणि देखभालीची त्रुटी निदर्शनास आल्याने अधिकाऱ्यांना तातडीने सुधारणा करण्याचे निर्देशन देण्यात आले। भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया परिसरात देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला। या विशेष प्रसंगी बँडच्या तालावर स्वातंत्र्य आणि देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करण्यात आले। या सुरेल आणि उत्साहवर्धक कार्यक्रमाने उपस्थित नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ झाली। गेटवे ऑफ इंडिया परिसरात मोठ्या संख्येने नागरिक, पर्यटक आणि तरुणांनी उपस्थिती लावली होती। बँड पथकाने सारे जहां से अच्छा, वंदे मातरम आणि इतर देशभक्तीपर धून सादर करत वातावरण भारावून टाकले।